जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान, कबीरा भीष्म शुक हनुमान. रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही. कोण गिरगावचा बाळा, परभणी जिल्ह्यातला, त्याला इकत घेऊन आवताला लावणारे इथं 5-50 लोक श्रीमंत बसलेले असतील. 5-50 लोक तुमच्यात असतील की गिरगाव करायला आवताल लावताल इकत घेऊन. तरी पण माझ्या पुढं 2 तास बसलात. मी सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. पण याच्यातलं अलीकडचं ऐकायचं. आचरणशील, चारित्र्य संपन्न, शीलवान ती स्त्री भारत देशाची संपत्ती आहे. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये निवडलेला अभंग संतांच्या महिम्याचं वर्णन करणार आहे. संत किती मोठे असतात याच्यावरच एक तुमच्याशी जुळेल आणि संतांचा अधिकार किती मोठा असतो या दोन्ही गोष्टीचं मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडतोय. किती अधिकारी आहात तुम्ही. नवरात्री म्हणजे नुसता उपवास धरण्यापुरता नसती. 9 दिवस साबुदाणा खाती, भगर खाती, वरई म्हणते वाटते, वरई खाती, वरईचा भात खाय, साबुदाणा खाय, चप्पल घालीत नाही, बाजावर बसत नाही, पलंगावर बसत नाही. खूप लोकांचे उपवास असतात ना. काही माणसं पण 9 दिवस उपवास धर. भंगिरी आहे हो. देवीच्या गोळ्या नाही संपल्या ना आलायकांनो. हे 10 दिवस नाटक केल्याने देव पावत असती का. जीवनभर चांगलं वागायचं त्याला जगदंबेची कृपा होती. असे तर लय गंगातल्या नावेतले चाटू फिरायलेत. विठाला इतक्या पुरत्या नवरात्र नाहीत. हा जीवनभर विस्तवासारखं वागणं, जीवनभर तलवारीच्या पातेसारखं तीक्ष्ण वागणं ते जगदंबेला आवडतंय. ते विटेवरच्या आईला आवडतंय. ते काशीतल्या मालकाला आवडतंय. हे तात्पुरते केलेले सोंग हे जीवन भ्रष्ट करीत असते. नुसते उपास धरल्यानं काय. आपल्या बायका वेशनी नाहीत. आता बघा 4-2 दिवसाला जास्त बिमार पडतात. यांचं कोणतीचं हेमोग्लोबिन कमी झालं, कोणतं कायनू कमी झालं वगैरे वगैरे. मी काय डॉक्टर नाही, शिक्षणच माझं 7वी आहे, पण फिरून फिरून हुशार झालोय. नाही, हे कुठलेही नाटकं केल्यानं जगदंबा पावत नाही. जगदंबा पावण्यासाठी संसारातली जर स्त्री असेल तर तिला सासूचा आदर करावा लागेल, तिला सासऱ्याचा आदर करावा लागेल, तिला घरातल्या लेकरावर कृपा करावी लागेल. आपल्या नातेगोती जपावं लागतील. त्या स्त्रीवर जगदंबेची कृपा होती. 9 दिवस उपास धरतीन, सासूला भाकर देत नाही, चुड्याली नेती. ती लावे, ती डंकीने, ती शंखीने, ती यक्षिने, ती किंकीने. पुराण सांगते महाराज, पुराण सांगते. एक सांगू का तुला मला. 9 दिवस उपास धरणारी स्त्री नवऱ्याच्या किती पाया पडती मला तेच विचारायचंय. जी स्त्री नवऱ्याच्या पाया पडत नाही तिने वर्षभर जरी उपवास धरला तरी तिला कवडीची किंमत नाही. बराच असा लोक यांना वाटत असं या मेल्याला आणलंच कशाला ग. आणू नका. तुमच्या जिल्ह्यात मोबाईलवर टाका गिरगावकर आपल्या सांगली जिल्ह्यात आला नाही पाहिजे. टाकून द्या मोबाईलवर, सांगली जिल्ह्यात पुन्हा गिरगावकराचं कीर्तन घ्यायचं नाही. टाकून द्या, टाकून द्या. पुराणाचा आधार घेतल्याशिवाय कधीच बोलणार नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने तासगावकर चुकीचं बोलणं किंवा पुराणाचा आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. कीर्तने सटाक्या सांगायचा विषय नाही. कीर्तनमध्ये जर सटाक्या असतील तर यम इतके सटके हानीन त्याला, कुठं कुठं हाणावं यमाल पण कळणार नाही. विठाला काही बायका आमचं दर्शन घेत्याल, आम्हाला काजू टाकून दूध देत्याल, बदाम टाकत्याल, चारोळी टाकत्याल, बासुंदी देत्याल आणि नवऱ्याला टायमाला पाणी देणार नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, पुन्हा एक ऐका. राग येऊ द्या माझा, जाऊ द्या. असं समजा की चुकीचा बाळा आमच्या गावाला आलाय. तुमचं नशीब फुटकं समजून ऐका.
आज असं समजा की आपलं नशीबच समुद्राच्या पलीकडे झोपले हे मेला कीर्तन करायला आणि आम्ही ऐकायलो, असं समजून ऐका. वयस्कर स्त्रीनं आमच्या पाया पडायचं नाही आणि तरुण स्त्रीनं कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं. 1 कोटी महाराजाच्या पाया पडल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. 1 कोटी महाराजाचं. नवऱ्याच्या पाया पडत नाही, कीर्तनकाराच्या पाया पडते. 1 कवडीचं पुण्य नाही द्वारकाबाई तुला. 1 नव्या पैशाचं पुण्य नाही वाचाबाई तुला. मी आमच्या भागातल्या सांगायलो, इथलं मला कोणाचं नाव माहित नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय तुम्हाला कपडे शिवायला रिकामा नाही. हिला म्हणायचं जगदंबा. जगदंबेचा भक्त कोणाला म्हणायचं? तरुणाला, जो आईचं दर्शन किमान आठवड्यात एकदा तरी घेतो. आठवड्यात एकदा तरी आईचं दर्शन, बापाचं दर्शन घेतो. त्या तरुणाला जोगेश्वरीची कृपा होत असते. जो मायबापाचं दर्शन घेत नाही, इकडे उदो उदो करतो, असे ते लय लोळायले दगडाखाली इचू, कुंटाला न पडेत, अद्याप किंमत नाही. सर्वात मोठा देव जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा पती आहे. सर्वात मोठा, तितका मोठा देवच नाही कोणता, कोणताच देव नाही. सकाळी आजीने त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरायचा, हा तिचा देव आहे. पण नातवाचा डबा भरीत नाही, तुळशी लिडे घालायली आणि मग म्हणते आमचा नातू नापास झाला, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, तू जर थांब. माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका, आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्याला विटेवरच्या मालकानं कर्मभूमीवर पाठविलंय. आपण काम करत 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 मरायचं असते. जे वाट्याला काम आलं याचंच तर नाव परमार्थ आहे. चला, काय त्यांचा महिमा, दोन्ही गोष्टी सांगतोय. या देशातली स्त्री किती पवित्र आहे आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत. एक माऊली रोज सकाळी गंगेचं स्नान करण्याकरता जायची. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू. गंगेचं स्नान करण्याकरता एक माऊली जाते रोज, आणि स्नान आटपल्याच्या नंतर गंगेला प्रणाम करते आणि तिचा तो पदर असतो डोक्यावरचा, तो पदर नाही काढत. एक ओटी पदर असतो आणि एक डोक्यावरचा पदर असतो. एक डोकं झाकण्यासाठी असतोय. आता झाकू नका, आता तुम्हाला ऊन कुठं लागायले. नका झाकू, नका झाकू, नका झाकू, नका झाकू. माझ्या माईंनो, या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. आपल्याकडं कुंटाला पैसे असू द्या, कुंटालात नसतेत, पण माझी भाषा आहे बोलण्याची ती. अब्जानं पैसे असावा, पण डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे भिकारी नसतेत, भिकार चोट असतात. जे दिसत्या नोटात होतेत का, हे भिकार चोट असतात बंगिरे. पैसे हे आतल्या खिशात असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेली असावा. 2 पदर असतात. शिरसा भजायो नांबराय येन ओटी अंबरास्ततेवं प्रसाद पात्रोस्तते वचम करद्वयान जायते नाम. डोकं झाकायचं एक पदर. आणि तुम्ही जर कुठे गेला असाल, एखाद्या महात्म्याने नारळ दिलं, प्रसाद दिला, तर तो ओटी पदरात घेत असते. ओटी पदरात, ओटी पदरात. तो ओटी पदर ती स्त्री पाण्यात घालायची आणि त्या ओटी पदरात पाणी बांधून आणायची. कपड्यात, कपड्यात. गोळ्या संपल्या नाही गिरगावकराच्या, नीट लक्षात ठेवा. कपड्यात ओटी पदरात पाणी आणायची. घरी आल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालायच्या अगोदर, देव्हाऱ्यातले देव पूजायच्या अगोदर ते पाणी मालकाच्या पायावर टाकायची आणि पायावर टाकल्याबरोबर मग दर्शन घ्यायची. पाणी तांब्यात आणत नव्हती, पाणी बकिटात बादलीत आणत नव्हती, बिस्लरीत आणत नव्हती. ते असतात ना पाण्याच्या बॉटल, त्याच्यात आणत नव्हती. दुसऱ्या कुठल्याही पात्रात नाही, ओटी पत्रात आणायची. ओटी पत्रात पाणी आणायची आणि मालकाचे पाय धुवायची. एक दिवस काय प्रकार, एक दिवस पाणी आलं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेला. मालकाने एके दिवशी विचारलं, प्रिय, ए प्रिय. काय गोड शब्द आहे हो, गोड शब्द आहे. आदराने बोललं पाहिजे बायकोला. लक्ष्मी, काय नाव असेल? ए सावित्री, ए दुर्गा, जे नाव असेल बायकोचं वादनात बोलायचं.
तुम्ही सुद्धा आदराने बोलायचं. अहो ऐकलत का, हे जरा जुरा शिकलेल्याच्या बायका, विवेक ए विवेक लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये. मी म्हणलं बाई मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला. हा मी का मूर्ख, मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला. आणि त्यानं आणली ती पिशवी उंदीर धरल्यावानी. म्हणलं बाई विवेक कोण आहेत माझे मालक. म्हणलं येतो मी. का नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना आणशील तू. नाही 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 नाही, कशासाठी सपते. हा एक जण म्हणला आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतोय. सोमळ्या गुण किती आलाय ते सांग. 3 कोटी खर्च केलास तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत. गुण किती आलाय. 10-10, 11-11 दिवसाचा सप्ताह करता, याच्यात माळकरी किती झाले ते सांगा. किती बायकाने तंबाखू सोडी ते सांगा. कशाला वेळ खर्च करता, 12-12 वाजेपर्यंत जागता. ऍसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय. कशाला करायचे नाटके. 4-4, 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून या लागलात आणि जाताना तंबाखू. हो आपल्या सप्त्यात गुण आला पाहिजे. ह्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये किमान या गावातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तुम्ही व्यसन सोडित नसाल, लाखो रुपये खर्च करीत असाल तर नाटकं सांगूच नका. हे एखाद्या भंगिऱ्याला सांगा, गिरगावकराला सांगू नका. विठाला महाराज 40 एकर जमीन एका माणसाला, त्याच्यात 2 विहिरी, हातानं पाणी घेता येईल असं पाणी, आणि गहू इकतचे खालाय. 40 एकर जमीन आणि गहू इकतचे खाला. आपल्याकडे 40 एकर जमीन. म्हणलं कुस्ती खेळतो काय माझ्यासोबत. तो तर वाचून सांगायला 40 एकर जमीन आणि गहू आहेत का घरचे. फेरीतच नाहीत. आणायला पाहिजे तुला. पीक आलं का त्याला. नाही, पीक येणं गरजेचं आहे. आपल्या संप्रदायाला पीक येणं गरजेचे. पीक पीक पीक. वर्षाकाठी 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. सप्त्याला पीक आलं समजायचं. कपडे काढ्या मसुबा बशिल्यावानी दिसायलाय. कशाला खर्च करायचा. महाराज श्रीमंत करण्यासाठी आणले. महाराज दिले खपक्या पाकिट, ते श्रीमंत. आपण असे उसात फिरल्यावाल्या पाखरावानी. नाही नाही नाही, गुण आला पाहिजे गुण. आणि तुम्ही पंढरीतल्या मालकाच्या जवळ आहात. इकडून ज्ञानोबराय तुकोबरायचा वास जवळ आहे तुम्हाला. इकडे विटेवरच्या मालकांचा वास जवळ आहे. तुम्ही जवळची. आधी तुमच्या गावाला जगदंबेचा वास आहे. सुधारलं पाहिजे. चला काय सांगत होतो. पाय धुतले. पत्नीने विचारलं, हे प्रिय आदरान बोलायचा बायकोला. आदरान बोलायचं बायको. लक्ष्मी येते आदरान बोला. कारण प्रेम हे एक पात्री नसतं महाराज. तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा तुम्हाला देत राहील. प्रेम हे विकत घ्यायची वस्तू नाही. हे प्रेम आपण जर कोणाला दिलं तर तो आपल्याला देत असतो. प्रेम हे देवाणघेवाणाचा विषय. विकत प्रेम भेटत नाही. आणि विकतचं प्रेम फार दिवस टिकत नसतं. विठाला प्रिय जी 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 शब्द आला महाराज. नवऱ्याला जी म्हणणार बाईन हातवरी करा बरं. नाही म्हणत नाही. एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. कसं जिबील वेडिंग झाली तुमच्या. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. मरू द्या सकाळच्याला, काय हरकत नाही. पण इथल्या बाईनं मालकाला मालक म्हणायचं. आदरानं बोलायचं. आदरानं बोलायचं. माझ्या माईंनो तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. त्याच्यापेक्षा दुसरं कीर्तनच नाही कोणतं. त्याच्यापेक्षा भागवतच नाही. त्याच्यापेक्षा रामायणच नाही दुसरं. नाटकं सांगूच नका. आदर किती करता घरच्या लोकांचा, हा महत्वाचा विषय. जी स्वामी, जी प्राणनाथा, अगं गेल्या 5-4 दिवसापासून तुझ्या ओटी पदरात पाणी येत नाही. कारण काय. मान खाली घातली. मान खाली घातली. बापू ती जगदंबा आहे. जगदंबा आहे ती. तिचं नाव आहे माता रेणुका. 51 पीठापैकी एक पीठ आहे. त्याच्यापैकी आपण नशिबवान आहोत. महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत.
51 पैकी बंध्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ, तुकाई माता तुळजापूरची पूर्णपीठ, रेणुका माता माहूरची पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी अर्धपीठ. गव्हा ज्वारीचं पीठ नाही, पीठ एक अधिष्ठान. 3.5 पीठ आपल्याकडे. त्याच्यापैकी एका पीठाची मालकीन रेणुका माता, ती मान खाली घातली. प्रिये जी पाणी येत नाही, मान खाली घातली. टप 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 डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज विचारणारा मालकही मालकच होते, सामान्य साधू आहेत का? त्या साधूचं नाव आहे मुनिश्री जमदग्नी. 5 अत्यंत रागीट साधू. शास्त्राच्या भाषेत त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. कोपणे म्हणजे राग येणे, शीघ्र कोपी, अत्यंत शीघ्र. शीघ्र म्हणजे लवकर राग येणारे. त्याच्यापैकी एक जमदग्नी आणि एक दुर्वास, 3 कोण होते? घरी गेल्यावर पाहणं, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. अजून 5 लोक अत्यंत. पंचायो साधवेनाम शीघ्रायति कोपेषु जाप वैशान्यरो तताम तप्तायाम नामनेन भयजायते दुर्वासो. अत्यंत पेटलेल्या अग्नीसारखी धगधगीत मुद्रा. हे 5 लोक, त्याच्यापैकी जमदग्नी. डोळे झाकले. त्रिकालज्ञानी होते, त्रिकालज्ञानी. डोळे झाकून विचार केला तर पत्नीनं माशाचा संसार पाहिला. देशाची संपत्ती आत माझ्या माईनं किती आचरणात राहावं लागेल, लक्षात ठेवा. किती आचरणात. माशाचा संसार. गंगेमध्ये आंघोळ करत असताना, मिन म्हणजे मासा, जलम मिनाय संक्रेशु कामावुत्ते सर्वेषु ताम प्रजनो यति प्रजास्तितायाम. त्याची संपत्ती संतती वाढायची त्या माशाला. म्हणून माशाचा संसार पाहिला, इतका दोष लागला. त्या दिवसापासून पाणी नाही. 3 मुलांना आमंत्रित केलं. काय काम आहे बाबा? डोकं कापून टाका. दोन्ही सांगतोय. जगदंबा किती अधिकारी हेही सांगतो, आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत दोन्ही सांगतो. कारण अभंगावर जर नाही बोललं तर संप्रदायातले दिग्गज लोक नाकावर थुकतील. हो, अभंगाच्या बाजूला बोलून तुम्हाला हसिलं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, पण संप्रदायातली लोक आमच्या तोंडावर थुकतील. आणि संप्रदायातल्या लोकांनी थुकावं याच्यासाठी जर कोणी कीर्तन करत असेल तर तो भंगिरी आहे. विठाला विठाला ये इकडं जी. परशु हातात दिला. काय बाबा काम? काप तुझ्या आईचं डोकं. मागं सरकलं. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. 4था मुलगा भगवान परशुराम. विशंति चत्वारो य देवायां अंश मात्रेणाम परशुरामास्तित जननायो नारायणास्ति आधिपत्ययो. 124 अवतार. विशंति चत्वारो 24 अवतार. त्याच्यापैकी 2 पूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि 22 अवतार अंशात्मक अवतार आहेत. त्याच्यापैकी एक परशुरामांचा. देव आहे, जगाचा बाप आहे. पंढरीतले मालक एका अवतारामध्ये रेणुके मातेच्या पोटी जन्माला आले, जिच्या ओटीपदरात पाणी येत होतं. काय अधिकारी असेल माहिती? काय अधिकारी असेल? महाराजजीनं 9 महिने जगाच्या बापाला पोटात सांभाळलं. अधिकारी काय असेल तासगाव करते. त्या मुलाला आमंत्रित केलं. महाराजांच्या लक्षात आलं, काम सांगितलं बेटे ऐकत नाहीत. बेचैन झालेलं म्हातारं होतं. बेचैन, गांजा ओढून नाही, बचकभर तांबाखू खाऊन नाही, 7-8 पानं खाऊन नाही, शेपुडीनं पालावर बड्यावानी. हे म्हातारं होतं ते.
राग होता राग. महाराजा 5 लोकांपैकी एकानं दगडाकडे पाहिलं की दगडाची लाई होत होती. बापू गणपत बाप्पा दगडाची लाई करायची ताकद. असली रागीट लोक होती. तपश्चर्या बी तशी होती ना. तपश्चर्या तशी होती. अधिकार तसा होता. बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिलाय हे 4 दिवसाच्या नंतर ज्याला कळतं ते साधा महाराज आहे का. भाताखाली ठेवलेली भजे कळणं. पात्र लहानसं होतं आणि पदार्थ लय मोठे केले. भजे वाढेन पोरगा आलं पोरान भजाव भात टाकला आणि महाराज म्हणले सगळ्याला भजे वाढेन मला कस काय नाही वाढे. पट्ट म्हणलं खाली हीच कान भात. ज्याला भाताखालचे भजे कळणं त्याला काय करणारे बायकोनं काय केलंय तर. हो. आणि जिच्या पदरात पाणी येते तिला पण कळते नवरा काय. बाकीच्या काय कळणारे. मोबाईलला लॉक लावून ठेवलं कोर हीच काय काहीच निघ ना. त्यानं लॉक लावून ठेवलंय सोमळ्यानं. चतुरा तू कोर हीच घेऊ तुला काही गोसत नाही. त्याचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईलच उघडत नाही. जरा गर्दा भरलाय त्याच्यात गर्दा. त्याच्यासाठी आचरणाचं सूत्र लागते माझ्या माईंनो. पंचटपणा नाही चालत. देखावेपणा चालत नाही. हा देश कर्तव्याला मानणार आहे देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठं आहे. पाणी किती आहे सांगा. जमीन किती आहे उत्पन्न सांग. गाई किती आहे दूध सांग. आंब्याचे झाडं किती आहेत फळं सांग. धेनु शिरविना नदी निरविना तरु फल बिना गेहबाल बिना. 2.5 चक्करचा वार आहे. लेकरच खेळत नाहीत. मसन वाटाय तू. नदीचं पात्र 2 किलोमीटरचं पाणीच नाही. काय करतो कुस्ती खेळतो का. आंब्याचे 500 झाड आहेत कैरी नाही पन्ह करायला. लोणचं तर लांब सोडून द्या. रस तर लांब सोडून द्या. पन्ह करायला कैरी नाही. काय करतो झोपवतो त्याच्या खाली बास टाकून. नाही आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे देखाव्याला नाही. परशुराम जी आपलं एक काम आहे. काय काम बाबा करशील का. हे घ्या वचन. देऊन टाकलं वचन. काय काम आहे. तुझ्या आईचं डोकं कापायचे. घ्या परशु. आधीचे 3 पोरं नव्हते का पण वचन नाही घेतलं. त्याला वाटलं माईल कसं कापावं. इथं बापाचं वचन घेतलं. आता खोटं कसं बोलावं. महाराज पितृआज्ञे करता 7व्या अवतारातले मालक बिना चपलाचे फिरलेत. तुम्हाला मला चपला द्यायच्यात का न द्यायच्या ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं. 27 दिवस चुकून बोललो. 14 वर्ष 27 दिवस बिन चप्पलचे. काय ताकद आहे मला पितृआज्ञे करता. संदेश डोकं कापलं. राग शांत झाला. वडिलांनी जवळ घेतलं आणि पाठीवर थाप टाकली. कोणाच्या ज्यानं माईचं डोकं कापलं त्याच्या. हृदयाला लावलं. बाळा माझं मन शांत केलंस. माझा क्रोध शांत केलास. तुला काय देऊ. तुला काय देऊ. ते का तुमचं आमचं पोरगं होतं होय. हा आई मला मोबाईल दी आणि माय लोकायचा ऊस खुरपायला आणि याला सफरचंद मोबाईल दिला. काय म्हणते ॲपल म्हणतात ना त्याला. 90,000चा मोबाईल आणि माय लोकायचा ऊस खुरपायली आणि चौकात बसून मोबाईल यूज की. तू लाज वाटली पाहिजे. 5 हराम खोरा तुला. 300 रुपये रोजानं माय लोकाचा ऊस खुरपीतीन. तू 90,000चा मोबाईल वापरायला. तू भारत देशात राहायच्या लायकीचा नाही. तू समुद्रात उडी टाक हराम खोरा. विठाला विठाला. तुमचं आमचं कार्ट असेल का परशुराम. जी बाबा हे माझा क्रोध शमन केलास. तुला काय देऊ. अश्रू आले हो डोळ्याला. खळखळा पाणी आलं. आणि वडिलांना विचारलं बाबा देताल. हो माग. काय मागशील ते देतो. मला सृष्टी निर्माण करायची ताकद होती या लोकात. केली नाही का. एकाची छातीत पिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद या लोकांमध्ये. बाळा माग काय पाहिजे ते माग. गदगदून अंतःकरण आलं. वडिलांच्या हृदयाला बिठी बारली. खाली बसला आणि पाय धरले. तो जगाचा बाप होता. पाय धरले. बाबा देताल. देताल बाबा. माग रे बाळा माग.
हाताची वंजळ केली. तो पंढरपुरातला बाप आहे. वंजळ केली, वंजळ. देताल बाबा? हो माग. माझी मला आई देऊन टाका, माझी मला आई देऊन टाका, आई देऊन टाका. पुनर्जीवित रेणुका, माझ्या जोगेश्वरीचा अधिष्ठान. 3.5 पीठापैकी एका पीठाधीशाचा अधिकार सांगितला. हा झाला जगदंबेचा पर्व काळ. बंच्या साधूला मारायला बी लावता येते आणि जिवंत करता येते. त्या संतांचा अधिकार काय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वनवारवार, काय त्यांचा महिमा वनवारवार, काय त्यांचा महिमा वनवारवार, काय त्यांचा महिमा ताकद आहे महाराज लोकांची. हा महिमा आहे माझ्या माईंनो संतांचा. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू बापू. कीर्तनाची परंपरा होती. 5ला कीर्तन सुरू करायचं आणि सूर्यास्ताला कीर्तन सोडायचं. ही परंपरा. 5 वाजता संध्याकाळच्या सुरू करायचं आणि सूर्य मावळला, पश्चिमेकडं सूर्याचं बिंब दिशेनं असं झालं की विठ्ठल जे विठ्ठल करायचं. पण त्या कीर्तनामध्ये 7:45 वाजले रात्रीचे. गोळ्या संपल्या नाही माझ्या. पुन्हा एकदा सांगतोय, मी वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगणार नाही कोणाचं. ऐकल पण अधिकारी लोकांचं. ज्यांनी संप्रदायामध्ये अख्खं जीवन ओतून टाकलंय, ह्या संप्रदायाशी ज्यांचं जीवन ओतून टाकलंय अशा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं ऐकून सांगेल. गथुडे बांधणाऱ्यांचं नाही. मी सुद्धा त्यांच्या लायकीचा नाही. मी सुद्धा नाही. एका तिळा इतका पण नाही. तुम्ही नंतर आमच्या काड्या करू नये त्याच्याकरता मी आत्ताच सांगतोय. अशा लोकांचं सांगेल, कोणाचं नाही सांगत. 7:45 वाजतात आणि महाराजांनी विचार केला, मी एवढं चिंतन एवढ्या वेळात सांगतोय, आज सूर्यास्त का होत नाही? आज का सूर्यास्त होत नाही? करंजीकर त्या कीर्तनामध्ये गुरुवर्य धीरजगिरी महाराज बसलेले होते. वैकुंठवासी गुरुवर्य धीरजगिरी स्वामी बसले होते. मांडीवर मांडी टाकलेली, मांडी खाली चिमटा होता बापू. महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा सुद्धा होत्या.
अरक्त वस्त्र डोक्याला बांधलेलं होतं, जटा पिंगड झालेल्या होत्या आणि हातातला चिमटा घेतला. महाराजांचं तोंड पश्चिमेकडं आणि स्वामीजींचं तोंड पूर्वेकडं. कीर्तनकार सभा मंडपातून अंधाराकडे बघत होते. आता अंधार झाला की आपल्याला जय विठ्ठल करायचं आणि महाराज 5-10 मिनिटाला चिमटा असा करायचे आणि मागं दाखवायचे. ते कोणाला दाखवत होते? भास्कराला, प्रकाश देवतेला दाखवायचे. थांब रे थांब, ऐकू दे, विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, काशीतल्या मालकांचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगतेत महाराज. थांब थोडा वेळ. त्या शास्त्रींना कीर्तन ऐकायचं होतं. महाराज काय चिमट्यात ताकद होती, काय त्या चिमट्यात ताकद. जाऊच द्याला नाही सूर्य 1.25 तास, जाऊच द्याला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, सूर्यास्त झाल्याच्या नंतर जय विठ्ठल आणि नंतर मग पंगत असायची. छोटी छोटी लेकरं दिसली. आता या लेकरांना किती भोका लागल्या असतील. एकदा चिमटा दाखिला नुसता असं केलं, महाराज बापू एका सेकंदात अंधार पडतोय, एका सेकंदात अंधार पडतोय. काय ताकद असेल. ते कीर्तनकार होते परभणी जिल्ह्यातले, ज्यांचे घोडे एकादशी धरायचे, घोडे. हो, महात्म्याचा अधिकार. हो, रक्तांबरा भयस्थितो ती वासनाम दग्धेशु कामान भयस्थितो. महाराज वासनेला ज्यानं विस्तू लावलाय त्याला संन्याशी म्हणायचं, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला ब्रह्मचारी म्हणायचे. सामान्य ताकद आहे. सोंगा आणणाऱ्याला नसतीत म्हणित. सोंग तर नाटकात बी आणता येतात. नाही, तुम्हाला एक सांगू का, कधी कधी संन्याशाचं ब्रह्मचार्याचं नाटकात पण नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणतात ना बाप्पा, कर करीच्या दिवशी ललित करीत होते. ललित मारुतीरायाच्या पुढं ललित म्हणजे छोटंसं नाटक. मग ते कसं नाटक करायचं, कोणी रामायणातले पार्ट करायचे, कोणी महाभारतातले करायचे, कोणी काही. आमच्या इथले 2-3 आहे ना रामायणातलं पार्ट. राम लक्ष्मणी गोरगोमट पोरग होतं, त्याला सीता केलं. दिसायला गोरगोमट होतं, वागायला नव्हतं चांगलं, फक्त दिसायला होतं गोरगोमट. वागायला असंच होतं गिधाडासारखं. एवढं हसू नका, आमच्या गावात तितकं नालायक पोरगच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला त्याला सीता केलं. एक जणाला सावळं दिसत होतं, त्याला राम केलं. श्यामला लखन केलं, लक्ष्मणजी केलं. आणि एक खपक्या होतं, 113 किलो वजन होतं, त्याला मारुती केलं. आता हा मारुती म्हणजे मारुती नव्हता, याला लक्ष्मी होती, म्हणजे बायको होती. त्याला बायको होती. एक मुलगा झालता आणि त्याच्या पाठीवर मग बऱ्याच दिवस त्याला काहीच नाही. आणि ते मुलगा 5वीत गेला आणि त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाडली, 2 तुकडे केले. अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. आणि लाकडाची गदा रंगून गिंगून असा मला तोंडाला शेंदूर गिंदूर लावून असा, म्हणजे रंग लावला, शेंदूर नाही, मरण ना ते. असा मारुती ओपू लागला. कशातला? नाटकातला. नाटक रंगात आलं. आणि पोरग 5वीला. बापाचा फोन पोराजो, त्याला त्याच्या मामाचीतून फोन आला आणि लगेच पळत गेलं. म्हणला बाबा आईला हॉस्पिटलला नेलंय, सिजर करावं लागतंय. म्हणजे नाटकात झालेल्या मारुतीची बायको डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये, सिजर घेतली मारुतीची शेपूट उपसून. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जाईल. येत नाही खोटा चालत परिहार, येत नाही खोटा चालत परिहार. पांडुरंगा
काय आधी खणून काढायची? अशा ही समूळ खणून काढावी, आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, हा तेव्हाची गोसावी व्हावे तेने, तवा महाराज वाचाय त्यानं, नाहीतरी सुखी असावे संसारी. हा चलू दे पप्याच्या माई संग. नाटक करायचेच नाही. काय महात्मा महाराज सूर्य थांबवला. ऐका कुळातल्या एका माऊलीचा अधिकार. आता सांगितला साधूचा. शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्सव करताना तुम्ही ऐका, या देशाची स्त्री किती पावरबाज आहे. याच कुळातली एक स्त्री जात राहिली, मृत्यू पावली. तासगावकर मृत्यू पावली. सुवासिनी होती, मालकाच्या अगोदर गेली. गावातल्या बायकांनी हळीत कुंकू प्रेताला दिलं, स्नान घातलं, हिरव्या रंगाचं पातळ घातलं, अंगावर सोहळं टाकलं. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. याच वारकरी कुळातली स्त्री, याच वारकरी कुळातली, ज्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सूर्य थांबलाय, एका संन्याशानं थांबिलाय, तो संन्याशी किती अधिकारी. आणि या कुळातली एक स्त्री जात राहिली, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत मशानभूमीकडे चाललंय. आणि बाईनं प्रेतावर बांधल्याच्या नंतर विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला आहेत का. थोडासा घरी गेल्या विचार करा, तुमच्यातल्या स्त्रिया किती पावरबाज येतात. बाई साहेबांनी विचार केला, नावगिरीच्या विचार केला, आपले पती आपल्या अंत्यविधीला असतील का. म्हणून चौघाच्या खांद्यावर बांधलेल्या तिरडीवर डोकं उचललं, माग पाहिलं. बाजूला असे 10-15 फुटाच्या अंतरावर मालक होते. पड ग पड, मी आहे, पड पड पड, मी आहे तुझ्या अंत्यविधीला. प्रेत बोलू शकते, प्रेत मानवरी करू शकते. महाराज, या अधिकारी स्त्रीची ताकद आहे तुमच्यातल्या. आणि सगळ्यांना दिसताना एकच व्यक्ती बोलू शकतो. काय पवित्र कुळ असेल ते, काय संतांचा अधिकार असेल की ज्या कुळातल्या लोक, ज्या संन्याशानी, ज्या महात्म्याने, ज्या भगव्या वस्त्राच्या ताकदीवर सूर्य 1.25 घंटा थांबवावा, 1.25 तास सूर्य थांबवावा. ज्या कुळातल्या स्त्रीने गेल्याच्या नंतर मालकाकडे बघावा. काय पावित्र्य, काय जगदंबा असेल ती, काय आदिशक्ती असेल ती, काय पवित्र स्त्री असेल, काय महात्मा असेल. सूर्य थांबवतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार. हरे भक्ता थोरा भूमंडारी, हरे भक्ता थोरा भूमंडारी, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरे भक्ता भूमंडारी, हरे भक्ता भूमंडारी, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, शांतीये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. काय ताकद आहे संत लोकांची. माझ्या माईंनो, किती पावर आहे तुमच्यातल्या मावल्यांची. इतकं दर्जेदार राहा. आपण त्या टोकाचं जरी नाही वागलो तरी आचरणाची चौकट आपण सांभाळाय. आमची इथले एक जण शेलूच्या बाजाराला गेलं, गेलो होत आणि 30 किलो खसखशीचं पोतं घेतलं. शनिवारचा दिवस. आम्हाला सांगितलं, ए श्याम्या टाक पोतं.
माझ्यासारखा दादा मी महाराज असून इतका रगील म्हणल्यावर ते किती असेल याचा कल्पना करा ना. टाक म्हणे पोत टाक, हमाली चाराने. दादा हमाली देऊन टाका. काय सकाळी सकाळी टकटक लावली रे, पुढच्या बाजारी देईन. ते हमाल होत, त्यानं पोतड टाकलं पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं. गड्यान गिरगावाला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला दुकानात खसखशीचं पोत टाक. रिकामच. गिरगावापासून शेलूला खसखस पाहिली, दाना नाही दिसला आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला महाराज पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही, नंबर 1 चे टाटर चोरणार मीच आहे. मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असेल याचा विचार करा ना. एक जण म्हणला आपल्यासारखा चालूच कोण नाही. अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलंय ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हाणलंय ते किती नंबरचा गुंड असेल हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही, त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का? काय व्याप्ती असेल. असो गाथा 13व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुकोबरायचं, काय भक्तीचं टोक असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. लक्ष्मी दिवस लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडतात. हो श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो. का बाबा वाकडीला हे नाही पण मग जायचं जेवायचं. असं 13व्याच्या कीर्तनाला गेलो. म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो. 1:45 वाजले तवरक सोडून घेतला तिनं. म्हणलं कस काय सोडा, सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का? तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे किती वरबाडतात तुम्हाला. तर आमच्यावर घेतलं की यायला वाटते महाराजाचं सगळं इचकालेलंच आहे का नाही. हे ना काय भार्या जगाची मालकीन 13 दिवस पाण्यात. तुकोबरायला एका व्यक्तीने विचारलं का हो म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला, तो गाथा जशाल तसा परत आला. उद्या जर त्यांना कळालं आणि त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर तुकोबराय म्हणले निमूटपणे देऊन टाकील. अंतकरणच निष्पाप न हो, कवडीचं पाप नाही ना अंत करणार. अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला. पण रामेश्वर शास्त्री गेले नाही. का गेले नाही? जावाच वाटत नव्हतं. काय घेऊन गेले पुढे ऐका. रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले. तुकोबरायची आरती लिहायला बसले. आरती आणि आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली. टाक होता, दौत होती. मशियाम भवे टाकेशु. मशी म्हणजे शाही, टाक म्हणजे पेन, लिहायचा पेन. याच पूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते. त्या दौतीतली शाही संपली. तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं, इतकं दुःख अनावर झालं. तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते, आमचा हयातीतला व्यक्ती इतका का रडतो. पितर विचार करायचे, पितृदेव. रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असते, इतका शोक का करत असते. अनुस्तीत नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं, तुम्ही इतकं दुःख का करता? जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते. लोणी काढवा तुम्ही, पातेल्याच्या बुडाला खरखर राहते. किती लोणी धुऊ द्या खरखर आहेच. चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या त्याला डाग आहेच. पण एका तिळा इतकं सुद्धा अंतःकरण पापी नव्हतं. इतकं निष्पाप अंतःकरण तुकोबरायचं. आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली. याचं दुःख वाटतंय म्हणून रडायलो. काय गैवरून आला असं. परिणाम काय झाला? टाक घेतला आणि मांडीत टोचला. मांडीत स्वतःच्या जन्नूर जंगा भयोस्थित मांडीत टाक टोचला. त्याच दिवशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकाला लावलं. आणि त्या शेवटचं कडवं आरतीचं कोणतं कडवं रे असारा? ब्रह्म तो कासे आले
तुकाशी आले हे कडवं रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तान कडवल्या. सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं, पागल झाले तुम्ही? ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय? स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली, काय त्यांच्याकडे? सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या विद्वानांच्या आप्पा कशा मुसक्या आवळल्या? अरे ज्या व्यक्तीचं अंतकरण नुसतं शुद्ध नाही, नुसतं शुद्ध नाही, आपण ज्याच्या नावानं संध्या करतो का तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडवं एखादं? रामेश्वर भट तुझा हरे रामेश्वर भट तुझा रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष विटेवरचा मालक तुकोबर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकतात त्या आरती गणेश बुवा वैर होतं की नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरता असो, हडसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो, पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायचे श्रोतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं. याच्यासाठी तुकोबरायकडे काय होतं ते पहिलं कळलं. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होती, पुण्याला श्रीमंत माणसं होते, पेशवे, श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं? इथं बी नेमकं गाढ वाढत ना. माणसं कोणालाही श्रीमंत, त्यांना 400 एकर जमिनी सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत. पाकिस्तानी आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालाय का? माणसं कशालाही मानित आहेत, कशाला बी. असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू, राधे चल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी या रस्त्याने राधा कशी येईल? येडी एक राधा या रस्त्याने याला. कशाला मानित माणसं, कशाला बी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तुझ्या बायकुल लावणं राधाला गोंडे लावायची काय गरज आहे? महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ, राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? जिजा ह्या गोंडे लावणाराची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागावं. बसताच येऊन काही नाटक काही काही. एका गावाला गेलो, म्हणले इथं भजनाला ताई आल्यात, महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मग जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय. मी जेऊस तर 1-2 अभंग बैठकीतूनच ऐकतो. सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. ते दुधन भाकरी तो बाहेरच आली बख्खनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली, आपण तिचं दर्शन घेऊ.
यालाही लोक टाळ्या वाजत आहेत. काय नसतो विषय त्याला. एकदा काल्याचं कीर्तन चालू, यशोदेने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का, पण काय सांगायचं ती गोपी घरी नव्हती बरं का, आणि फार वेळ थांबलो आई, पण गोपी घरीच नव्हती बरं का, म्हणून मी वापस आलो बरं का. लागलीच आसाराम सारख्यान प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं ना रे, त्या गवळणीला फोन नव्हता का? माणसं यालाही मानते. गोड प्रमाण म्हणलं तुम्ही, छान वा, श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही. 250 मशाली सोन्याच्या, एक मशाल 1.25 ते 2.5 किलोची सोन्याची. ते काय मै सासरे नाही, मै काय साडू नाही. घरच्याच चोंभाळ्यावर म्हणा बाळू महाराज, घरच्याच लय चोंभाळी तू, घरचत लय सांगत. श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या, पण नाद लागला चुकीचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बलिली. चित्त शुद्ध तरी या. उदाहरण क्रमांक 2 तुकोबरायचा पुरावा ऐकला तुम्ही, बघा पुढचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना, त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी. मी काही पाहिली नाही, मी फक्त वाची, मी अजून कोणत्याच पाहिल्या नाही. फक्त वाचवायचा नाद जास्त. गान सम्राज्ञी त्या काळातली, नृत्य सम्राज्ञी, महान विख्यात होती, विख्यात होती, विख्यात होती. तिचं वाड्यावर गायन, आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या, आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायची भेट झाल्यावर त्या माऊलीनं दर्शन घेतलं. प्रणाम महाराज, प्रणाम. बाळू आवाज. महाराज एक विचारू, काय 4 महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही? आता ते निळोबाराय होते, त्याला काही पाकिटाचा संबंध नाही, काही संबंध नाही. ते अधिकारी लोक होते. करू म्हणले तुमच्या देवघरात चातुर्मास. काय ते देवघर, काय ते वैभव, काय ते थाट, काय तो अधिकार, काय ते नाविन्य. श्रीमंती होती, वैभव होतं. निळोबारायांचा काकडा, निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता, असा काकडा. आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय, त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस्तरी 4थ्या मालिकेत जातो. म्हणजे बऱ्याच म्हशी पण साखळ्या तोडी त्याचा. असा काही काहीचा काकडा. पुरे जन्मे पाप केले, तो या जन्मात कोणतं पुण्य? इतक्या जोरात, इतक्या जोरात, इतक्या जोरात की बघायचंच काम नाही. निळोबारायचा पुरावा आहे. ग्रंथ वाचित असताना, ज्ञानेश्वरी ग्रंथ, पुराण, वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्यानं याच्यात पडलं पाहिजे. जानती गायक चतुरते. रामायण चालून राम वनवासाला चालले. लगेच एक जणांप्रमाणे म्हणले, कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले, थांबतोय माय मेल्यावर असाच रडशील का? असा सोर असतो त्याला नेहमी. काय सोर असतो? धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला, येती प्रातार विनियोगीर भैरेती सम्रा अस्तितो गाणार भय जायतीर तरुणार भय जाती स्थित. हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत इतीने वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं. इतका काकडा गोड, इतका गोड काकडा, इतका. तो काकडा निळोबारायचा. निळोबारायचा काकडा सुरू, दुपारचं भजन सुरू, संध्याकाळची पंचपदी, 3 टाइम भजन. पण निळोबारायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं. आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबारायचा स्वर पडला. तिच्या लक्षात आलं
आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबारायचा सूर ऐकला असेल, पण आपण ज्या राजाला भुलवलंय त्यानं निश्चित निळोबारायांचा सूर ऐकला नसेल. ज्या दिवशी हा राजा निळोबारायचा सूर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल. म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं, तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या. माणसाला बऱ्याच काही नालायक गोष्टी आवडत असतात. चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं, ते भजन करणारं मथार काढून द्या. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतोय, काढून द्या. काकडा पंचपदी आटपली. संध्याकाळचं जेवायला ताट लावलं किंवा चातुर्मासात एक दिवसात एकदा जेवत असतील, हे काय असेल मला काही माहीत नाही. ते निळोबाऱ्या होते. पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं, आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब, मी 4 महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरं आहे महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे, तुम्हाला इथं ठेवायचं नाही. जी आईसाहेब, सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं, दादा 1 मिनिट, ज्या बाईने 1-1.5 महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेस नको, येतो मी, येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला. तिनं सांगितलं, महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही, मालक जे सांगेल ते. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते, एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबारायांनी वचनबद्ध केलं, बाई मी थांबेल, पण मी टाळ वाजल्याशिवाय जेवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगायोगानं तसंच झालं. निळोबारायची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला. बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं, जा काढून द्या त्यांना. पण काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही घरी, की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत त्या देशातल्या स्त्रिया, काही एवढ्या पवित्र. ज्या बाईची चप्पल सुद्धा कोणाला बघायला भेटत नाही, ती दरबारात आली आणि गंगाबाई नावाच्या स्त्रीला मान खालून विचारलं, बाई या व्यक्तीच्या भजनानं तुला अडथळा काय? नाही म्हणे, मला पटत नाही. कट्टर विरोध. ठीक आहे बाई, तू कधी मानशील यांना? काय केलं तू मानशील? वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं, दरबारात टाकलं. माझ्यापेक्षा जर यांचं गायन श्रेष्ठ असेल असं हे म्हणत असतील तर यांनी गायन केल्याच्या नंतर वाळलेलं झाड हिरवं व्हावा, मी त्या दिवशी यांचा विरोध करणार नाही. डब्बा घेतला, उन्हाळीचं झाड होतं, वाळलेलं खन्नक वाळलेलं. पूर्वी उन्हाळीच्या झाडाच्या झाडण्या करीत होती माणसं. एका डब्यात ते झाड उभं केलं वाळलेलं. पालं नाही, काड्या नाहीत, नुसती काडी अशी, त्याला शेंगा सुद्धा नाहीत. आणि निळोबाराय खाली बसले आणि तुकोबारायचा गाथा हृदयाशी लावला. जीवनभर ज्या साधूनं काहीच पाप केलं नाही, जीवनभर ज्या साधूच्या वाणीनं विश्व हरिनामानं ढवळून काढलं, जीवनभर ज्या साधूच्या अंतकरणात तिळाइतकी खरखर नाही, अशा साधूचं मी शिष्यत्व केलंय. विटेवरच्या मालकाचा तिरस्कार केला, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका, निळा मने आम्ही नोळखोजी देवा, तुक याचा धावा करीत असो. तुक बरा गुरुवर्य
मी पंढरपुरातल्या मालकापेक्षा तुम्हाला मानतोय. तुम्ही टाकलेल्या पावलावर पाऊल टाकून चालतोय. एका तिळा इतका आतापर्यंत काहीच पाप केलं नाही. आणि समाजाला बोलवणारी, समाजाला वाम मार्गाला नेणारी एखादी माऊली, देवा तिचा आणि माझं काही वैर नाही. देवा ती नृत्य करते, तिचं आणि माझं काही वैर नाही. ती गायन करते अवडंबरीचं, तिचं आणि माझं काही वैर नाही. पण मी पारमार्थिक आहे, ती अवडंबर क्षेत्रात आहे, तरी पण तिनं माझा विरोध करावा. देवा मी केला नाही रे, तिचा केला नाही, तरी पण मला पैज लावायची वेळ आली. हृदयस्थ गाथा केला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि श्रद्धेनं गाथ्यातला एक अभंग काय स्वरात गायला असेल. विटेवरचा मालक जाणे, आडवं पडलेलं डबक्यातलं झाड सरळ झालं, त्याला पाला आला, त्याला फुलं आले आणि तात्काळ त्याला शेंगा लागल्या. ही निळोबारायच्या गायनातली ताकद. राहिलेला दुसरा चाळ खिडकीतनं फेकून दिला. पाणी घेतलं, हौद असल, रांजून असल, घागरभर पाणी अंगावर घेतलं आणि गंगाबाई नावाची नृत्यांगना, निळोबारायची स्त्री स्वप्न स्वरूपातली पहिली शिष्या झाली. पहिली शिष्या, तमाशात नृत्य करणारी बाई, तमाशात नृत्य करणारी, तमाशात. मला असं वाटतंय, मी एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचा पुरावा सांगतो. नंतर एक तमाशात लावणी गायली होती, ती कीर्तनात म्हणत नसते, पण आठवलं म्हणून म्हणतोय. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला. लावणी भुलली अभंगाला. तमाशात नृत्य करणारी बाई निळोबारायचा नितांत विरोध करत होते, पण एका तिळा इतका विरोध न करणारा निष्पाप अंतकरणाचा साधू, ज्यानं त्या स्त्रीविषयी काहीच पाप केलं नाही, म्हणून तमाशात नृत्य करणारी, विरोध करणारी स्त्री नुसती मित्र नाही तर निळोबारायची शिष्या झाली. परिणाम चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती. काय मोठी ताकद असेल. मंबाजी बुवाच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाला. काही माणसं निष्पाप असतात, पण नालायक माणसं त्यांच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण करून देत असतात. आणि काही इतकी हलकट असतात, किती चांगलं वागा त्याला दोष काढायची सवय असते. अश्वत्थामा नावाचा व्यक्ती महाभारतात इतका हलकट, तुका म्हणे अंगी
दुर्गंधी अश्वस्थामा मारी पांडव पुत्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. एवढी दुर्गंधी काहीच्या अंतकरणात की विचारताच होईल. म्हशीनं 2-4 झाड खाल्ले, बोलून घेतलं. सन 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 मंबाजी बोन मारलो. एका तिळा इतका काही शब्द नाही. कल्पना करा, सहन करण्याची ताकद किती मोठी असते. ती माणसंच पुढे जाऊ शकतात. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे होते. 1425 गडी होते. जे जा 1425 गडी. हो, मी काय गांजा ओढून नाही आलो. 2-4च बाय आमच्याकडे रात्रंदिवस कामाला. दिवसा कापूस असतात आणि रातच्या काय तुला आणतात का काय. आणि बाजाराच्या दिवशी पैसे मागायला आल्यावर कुठे आहे दादा, ते आताच शेलूला गेले. त्याचे बुट तर घरीच आहेत, ते मयात चपला घालून गेले. 1425 गडी. मालकाच्या घरी प्याला भर दूध प्याल्याशिवाय कामाला जात नव्हते. म्हणजे नियमच होता आबाजींचा. जर जिजाबाईनं सांगितलं असतं आबाजींना, माझ्या मालकाला मंबाजीनं मारलंय, तर मंबाजी अशा समुद्रात टाकला असता तर जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला सापडला नसता. पण नम्रता होती भाऊ लोकांकडे. फार फार चारित्र्य संपन्न लोक होते. दुःख सहन करण्याची ताकद होती. हो, विरोध नव्हता. अत्यंत कोमल अंतःकरण. मारला. घरी जावं तर पत्नीला कळलं. म्हणून दुपारची वेळ इंद्रायणीची वाळू तापली, अंगातली निमस्ती काढली आणि बोटासारखे असे चरहाटासारखे वळ आलते पाठीवर. गरम वाळून पाठ शेकली. तुकोबारायनं पाठ शेकली. पाठ घातली निमस्ती. घरी आले. पानग वाढण मिठाचा खडा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. एखादं पानग, 1.5 पानग, 2 पानग तुकोबाराय मिठाच्या खड्यासोबत खात होते. त्या दिवशी अर्धच पानग खाल्लं. मालकीने विचारलं, मालक सकाळपासून बाहेर गेला तर जेवायचा मेळ नाही, अर्ध पानग का खाल्लं? आवले आवडीन बायकोला आवले म्हणायचे. आवडे आज जरा भूक नाही. याचं कारण सांगू, अख्खं शरीर खणखण करत होतं. एवढं मारलं होतं मंबाजी बुवानं, इतकं मारलं हिशमत नाही त्या मारलं. तुळशी वृंदावनापाशी एका अंगाडावर अंग टाकलं. घरातली सगळी जण झोपली. या भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. उन्हाळ्याचे दिवस, चांदण्याचा प्रकाश आणि तुळशी वृंदावनाकडे पाठ करून झोपलेल्या मालकाची पाठ चांदण्याच्या प्रकाशात पाहिली. अंतःकरण गहिरू राहिलं. देवा, किती निष्पाप माझे मालक. काय अंतःकरण माझ्या मालकाचं कोमल. कोण मारलं असते? उठवलं त्याने. झोपलात नाही आवले. मालक मला कळाला असतो मी का जेवला नाही. आवले मंबाजी बुवानं मारले. का मारलं? मसड गेली त्यांच्या शेतात. जिजाबाईचा अधिकारी इतका मोठा होता. ह्या बाईच्या पायात काटा मोडल्यावर पंढरपुरातलं गुरख्याच्या रूपातून येत होतं. कल्पना करा बाईची ताकद किती मोठी असेल. बाईचं भक्तीचं टोक किती मोठं असेल. माझ्या लहानपणी काटा मोडल्याच्या नंतर काटा काट्यानं काढीत होते, पण काटा दिसण्यासाठी तोंडात बोट घालायचं, बोट ओलं करायचं, मग त्या पायाला फिरवायचं. एकदा बोट फिरल्यावर काटा दिसत नसतो, पुन्हा बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा त्या पायावर फिरवायचं. हे बोट तोंडात ओलं करून पायाला लावित होता जगाचा बाप, पंढरपुरातला मालक. काटा उघडा केलाच होतो भाऊ. काट्यान काटा नाही काढा. ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे,
त्या जगाच्या बापानं ओठ लावले जिजाबाईच्या पायाला आणि दातानं काटा उपटून घेतला. त्या बाईनं काय केल्यावर मंबाजी जळाला नसता? चंद्रकांत बुवा किती शाखांदात जळाला असता मंबाजी. पण तुकोबरायनं सांगितलं, आवले नको नकोय, आवले नकोय, पडा तुम्ही. त्याच रात्रीच्या 1 वाजता मंबाजी बुवाच्या आश्रमात फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत, बलाढ्यशाली, गडगंज श्रीमंती, मान्यता प्राप्त व्यक्ती. शिष्यानं तुकोबरायला पाहिल्याबरोबर अरे बापरे, काल मारले, रातच्या आले, काय करते? मंबाजी बुवाला नमस्कार केला असेल नवल नाही, आप्पा शिष्याचेच पाय धरले. काय काम? एकच उपकार करा, ज्या मंबाजीनं माझ्या पाठीत काठ्या मारल्या आता मला त्याचे हात दाबायचे, किती दुखले असतील. पण काही शिष्याच्या लक्षात आलं, आधा कदा जर रागाच्या भरात गळा दाबला तर भीती होती ना, भीती होती, मारलं होतं तसं. पण त्यांच्याही लक्षात होतं तुकोबाराय या विकृतीतली लोक नाहीत. दाबले हातपाय. ते मंबाजी सामान्य नव्हता. पुराणात अधिकारी लोकांची नावं येत असतात. मंबाजी एवढे मोठे अधिकारी होते, एवढे मोठे अधिकारी होते, रुद्रसूक्तामधला एवढा प्रख्यात पंडित होते की ज्याच्या वृत्तसूत्राचे स्वर ऐकल्याच्या नंतर काशीतला मालक येडा झाला आणि रोज सकाळी 2:45 वाजता उठवायला येत होता. शंख वाजित होते मंबाजीच्या कानात, शंख वाजित होते, शंख. हो, आपल्याला उठायचं असेल ते अलाराम लावा लागतोय. मंबाजीचा अलाराम काशीतले शंकर होते, काशीतले शंकर. शंख वाजल्याबरोबर पहाटे उठायचे. तुकोबारायच्या लक्षात आलं भगवान शिवजी येतील, आपण निघून जावा. शिवजी आले न उठिल्याबरोबर प्रणाम केला. शिवजी निघून गेले आणि रात्री जेवढे सांभाळायला होते का नाना त्याला सांगितलं, इकडे या. लावदार आतून कडी लावली, बेतान इकडं आण म्हणले, बेत इकडं. सांगा रात्री हातपाय कोण दाबले? सांगा कोण दाबले रात्री हातपाय? बंडू बुवा शिष्याला वाटलं नक्की तुकाराम महाराजांनी याच्या फासुल्या मोडल्या. दाबू दाबू ततपप मम चालले. म्हणले बेटा होत, लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं तरी बी हाणणार चुकल्यावर, आणि नाही सांगितलं तरी हाणणार. त्याच्यापेक्षा मुकाट्या सांगा. निमूटपणे एकानं सांगितलं, तुकाराम महाराजांनी तुमचे हातपाय दाबले. तुकाराम हा शब्द सेवकाच्या तोंडातून पडणं आणि मंबाजीच्या कानावर आदळणं, आणि मंबाजीचे डोळे रडत नव्हते, मंबाजीचं अंतःकरण रडत होतं. शिवाजी भाऊ अंतःकरण रडत होतं, अंतःकरण कुरळा आला अंतःकरणातून. आणि तेवढ्या सकाळी इंद्रायणीचं स्नान न करता, इंद्रायणीचं स्नान करून बाहेर आलेले तुकोबाराय बंडू बाबा पाय धरले, मंबाजी भाऊनं पाय धरले, माफ करा. घंटाच्या काठीनं मारणारा मंबाजी निष्पाप अंतःकरणाच्या तुकोबारायच्या सानिध्यात बुटासह दर्शन घेऊन त्यांचं शिष्यत्व पकारलं. पण ताकद कशाची? पहिल्या कडव्याची. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध